चला चाललो दुकानावर. सकाळचं वाजलं 6:30 वाजलं. चला आता घे पुढे. चला या मालाची गाडी आली तर पहिले माल उतरून जाऊ. बघू आता क माल आले. येऊ दे येऊ दे येऊ दे. सरळ कर सरळ कर. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. बस बस. चला या माल उतरू. अरे लॉक केले. अरे उतरा रे बाबांनो उतरा. क चालली हो लोक. ये उतार. कुठं त्याच्या मग कुठून तरी नाही रे बाबा. कुठंच नाही. घे चला या. बराच माल आलेला तर मस्त उतरून जाव. तर सगळा असा फल्यावर लावून जाव. मग तुम्हाला मी दाखवता वापस. गाईज वाव बघा किती मोठी आहे. एक नंबर वाव. खायला जाम भारी लागेल. मस्त 18 किलोची वाव. हे म्हणते ओढ नाही. हे ओढ ओढ पुढं ओढ. चला या आता एक एक पापलेटाचं वजन करू. एक पापलेट किती किलो. रोज तुम्हाला दाखवत असतो का आवरा भरण तवरा भरण. 1 किलो टाकणार डायरेक्ट. यो बघा बराबर 1 किलोचा एक पापलेट. लय भारी लागेल खायला. तो किती ग्राम कमी. 50 ग्राम. 50 ग्राम पण कमी नाही. 50 ग्राम 50 ग्राम कमी. 2 पापलेटा 2 किलो. तर लवकर लवकर आपल्या दुकानामध्ये या. बघा सगळा मावरा लावून झालेला. अजून लावायचा बाकी आहे. हे बघा इकडं भोसकत. ते अजून काही खोललं नाही. आस्ती आस्ती खोलताव. नदी नाला में जो नहाने का मजा है वो नल का बाथरूम में मजा थोड़ी है। अभी इधर नदी रहा नहीं। जो नदी था उसमें सब संडास का पानी छोड़ दिया। क्या करेगा, हर जगह में वही होता है। चला तर गाईस पोचलो दुकानामध्ये. सगळा मावरा लावून झालेला. वाव बघा एक नंबर वाव. या साईडला मस्त पोची आहेत. आज साईज जरा मोठी आहे. पावमध्ये 2 पीस येतील असं पोची आहेत. वाव बघा किती मोठी वाव आहे. एक नंबर वाव. खायला ते जाम भारी लागेल. मस्त हलवत अर्धा पाऊन किलोचा हलवा. या साईडला बागरे आणल्या. बोंबिलत आणि ती गाबोली. पापलेट बघा कशी आहेत. एक अर्धा किलोचा पापलेट आहे. हो अर्धा किलोचा एक. हे बघा व्हाईट पाणी निघला. एकदम फ्रेश माल आहे. या साईडला मस्त काठी आहेत. अर्धा किलोची एक काठी आहे. सुरमा 2 किलोची एक सुरमा. खापरी पापलेटात साईज बारीक आहे. व्हाईट पापलेटात साईज बारीक आहे. अर्धा मध्ये 4 पीस येतील. यो 1-1 किलोचा. लाल कोलबी आहे मस्त. या साईडला कोथंबरी आहे ना माकल्या. सुरमई आणल्या मोठ्या म्हणजे 4 किलोची एक. जास्ती मोठी पण नाही तवरी. गाबोली ही मला चालवली. आणि ही पण खापरी पापलेटात. व्हाईट पण निघ रे बाबा दिसत पण नाही. आणि हो बघा इकडं माझा मावरा भरलेला. या साईडला चिमोऱ्यात. पोचलो जरा. अख्खा मांडव सोडून झालेला. इकडे अरे तो एक वरती चालली. तर गाईस पोचलो मस्त जेवायला. बघा या साईडला वावीचा डोका. या साईडला मग वावीच्या बोट्यात. या साईडला बागऱ्यांचा मस्त रसा केलेला. तर या जेवायला या मस्त गरमागरम जेवायला. आता या साईडला चाललो जरा कपरत. त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं. बघ कुठलं कपरत कुठं कपरत. हा ते मला काही चालू करता येई नाही. इशा बटन चालू करायचा. किशोरीला मागचा फोन करून विचारेल कुठला दाबाचा. तर काहीच पोचलो दुकानामध्ये. नळल्या पहिले गोळा घेतलेला. धंदा तिथे लवले ना लगेच गोळा घेतले पियाला. बरं पिता लगेच दुकानात जाता. या साईडला आपला बंटी बा मस्त पिता. या चला तर गाईज रथचं वाजलं 8 वाजलं. तर लवकरच दुकान बंद केले. जायचं आपल्याला हल्दीला. पहिले तर जायचं बदलापूरला. म्हणून लवकरच दुकान बंद करून आलेला. बरं पहिले बदलापूरला जायला टाइम लागेल. अर्धा-पाऊण तास पुढे जायला लागेल. तिकडे अजून टाइम लागेल. बसून असा टाइम होतं. तर इकडे आता किती वाजता ते अजून काही माहीत नाही. तर आता घरा पोचल्या. अंग धुवून झालेला. तर मस्त तयारी केलेली आहे. तर पहिले इशा जायला निघता. इकडे बघा आपला गोल्डन मॅन आणि बघा कवरा सोना घेतलेला आहे. किती असेल मी आता अंदाजा नाही. चला आता जाऊ.
टाईम बघा किती झाली, 8 वाजले. लय लवकर 7:30ला दुकान बंद करून लिहा. थोडाफार रंता तो बंटीला सांगला बंद कर. चला आता जायला निघतात. चल ये बघा आपलं भाऊजी आलं. पुरा पाऊण तास लेट आहे ट्रॉफिकचे. मुला इकडून गाडी घेतली आपल्या घराजवळच्या. कच्च्या रस्त्यांच्या आलं, इलाज नाही. चला आता चला तर काहीच पोचलो. पुरा पाऊण तास लागला आम्हाला इथे येता येता. चला आता. हो मावशीदा घर आहे, मावशीदा घर आहे. चला चल चल चल. कशी आपण
गाईज रच्चं वाजलं 11:15 वाजलं तर आताच घरामध्ये यायल्या, घरामध्ये म्हणजे बाहेरच आहोत तर आता घरामध्ये पोचल्या. तर उद्या जायची तयारी करायची आहे. मामा भाचा चालला अक्कलकोटला स्वामींचे दर्शनाला. उद्या सकाळची ट्रेन 9 वाजता, तर उद्या जायचा. तर आता घरा पोचल्या. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.